नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढची एक्सरसाइज सुरू करूया। त्याच्यात पहिला क्वेश्चन आहे बघा, टुवर्ड्स विच नंबर विल द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक बी फेसिंग ॲट 8.5। ठीक आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की घड्याळीमध्ये जेव्हा 8:30 वाजतात तेव्हा मिनिटचा जो काटा असतो, ठीक आहे ना, मिनिटचा काटा जो आहे कुठल्या नंबरकडे असतो। ठीक आहे, ते बघा, जसं आता जेव्हा 8:30 वाजतात, समजा ही क्लॉक आहे, ठीक आहे, ही 8 ना 6 वाजता 6, 7, 8, आवरचा काटा इकडे असणार 8 कडे आणि मिनिटचा काटा कुठे असणार आहे 6 कडे। त्याचा आन्सर कुठला येतो 6, थर्ड नंबरचा आन्सर येतो। ठीक आहे, नेक्स्ट बघा, द एक्सपेन्सेस पर स्टुडंट पर डे इन अ हॉस्टेल इज ₹84। व्हॉट विल बी द टोटल एक्सपेन्सेस फॉर 125 स्टुडंट्स ड्युरिंग द मंथ ऑफ सप्टेंबर। ठीक आहे, तिथं काय दिलेलं आहे की एका हॉस्टेलमध्ये एका मुलावर रोज एक दिवसाला किती पैसे खर्च होतात, ₹84। ठीक आहे, तर असे टोटल 125 स्टुडंट्स आहे। ठीक आहे, तर 125 स्टुडंट्सवर सप्टेंबर मंथमध्ये किती खर्च येईल हे विचारलेलं आहे। आता सगळ्यात पहिले तर आपण काय करू, एका स्टुडंटवर 84 होते, तर 125 स्टुडंटवर किती खर्च होणार, 125 स्टुडंट्सवर इंटू 84। ठीक आहे, एका स्टुडंटवर ₹84 खर्च होतात, तर 125 स्टुडंट्सवर इंटू 125 करावं लागेल। ठीक आहे, त्याला आपण मल्टिप्लाय करू बघा, 4 5 जार 20, 2 कॅरीवर झालं, 4 2 जार 8 प्लस 2 10, 1 कॅरीवर झालं, 4 1 जार 4 प्लस 1 5, 8 5 जार 40, 4 कॅरीवर झालं, 8 2 जार 16 प्लस 4 20, 8 1 जार 8 प्लस 2, 8 1 जार 8 प्लस 2 10, म्हणजे किती झाले हे 00501। हे किती झालं, 10,500 रुपये एका स्टुडंटवर एका दिवसाचा खर्च। ठीक आहे, आता बघा सप्टेंबर महिन्यात किती खर्च होईल त्यांनी विचारलं आहे। तर सप्टेंबर महिन्यात टोटल किती डेज असतात, हे एका दिवसाचा आहे ना, एका दिवसाचा एक्सपेन्स झाला आहे 10500। ठीक आहे, मग 30 दिवसाचा किती होणार आहे ना, 30 दिवसाचा इंटू मल्टिप्लाय करायचं। हे 3 झिरो जे आहे ना सध्या माइंडमध्ये ठेवा, 3 5 जार 15, 1 कॅरीवर झालं, 3 0 जार 0 प्लस 1 1 आणि 3 1 जार 3। ठीक आहे, आणि 1 2 3 0 लावूया, 1 2 3 0 लावूया आपण। हे किती झालं 3,15,000। त्याचा आन्सर येतो बघा फोर्थ, 3,15,000। ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता, विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स इज ग्रेटर दॅन 2। हे तर सरळ तोंडी आहे बघा। हे बघा, 17ला 9ने डिवाइड करा, 9 2 जार 18 होत आहे का, नाही होत, 9 1 जाच येणार आहे। इथं 10 2 जार 20 होत आहे का, नाही होत, 10 1 जार 10च करावं लागेल, है ना। इथं 6 2 जार 12। ठीक आहे ना, हे है ना 6 2 जार 12, 2 टाइम्स त्याच्यामध्ये डिवाइड होतं आहे। ठीक आहे ना, तर हे फ्रॅक्शन जे आहे ते 2 पेक्षा जास्त होणार। हे पण बघा, 6 2 जार 12 हे फ्रॅक्शन 2 पेक्षा मोठं नाही आहे। ठीक आहे, हे सगळे 2 पेक्षा लहान आहेत, फक्त थर्ड नंबरचं जे फ्रॅक्शन आहे ते 2 पेक्षा जास्त आहे, है ना। कारण है ना 13मध्ये है ना, जेव्हा आपण 13 डिवाइडेड बाय 6 करूया तर 6 2 जार 12 करावं लागेल ना आपल्याला, है की नाही। मग इथं 1 येणार, परत इथं आता इथे एक डेसिमल येणार, 0 येणार, 6 1 जार 6। ठीक आहे, 4, तर हे 2.1 आहे, म्हणजे 2 पेक्षा मोठं आहे। हे बाकी सगळे लहान आहे, तर याचा आन्सर येते 3। ठीक आहे, नेक्स्ट बघा आता,
A train started at 4 hours 20 minutes in the afternoon, reached at destination next day at 11 hours 40 minutes before noon. What is the time taken by the train for the journey? हे बघा, एक ट्रेन आहे, ती दुपारी 4 वाजता निघाली. ठीक आहे ना. दुपारी 4 वाजता जर ती निघाली है ना, तर रात्री 12 वाजेपर्यंत किती तास झाले त्याचे? कारण ते कंटिन्यू म्हणजे रात्री नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे सकाळी 11:40 ला पोहोचले. तर आपण याला कसं कॅल्क्युलेट करायचं? 12 वाजेपर्यंत एक टाईम कॅल्क्युलेट करायचा आणि 12 नंतरचा एक टाईम दुसरा कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. तर 12 वाजेपर्यंत किती तास झाले असेल बघा? रात्रीचे 12 पर्यंत 12 मायनस 4 20 आवर्स हे मायनस करायचे. आता इथून हे मायनस होणार नाही है ना. तर आपण इथं काय करू? बॉरो करूया 60 मिनिट. म्हणजे हे किती होणार? 11 आवर्स 60 मिनिट मायनस 4 आवर्स 20 मिनिट. ठीक आहे. तर हे होणार 0 4 आणि 11 मायनस 4 7 आवर्स. तर रात्री 12 वाजेपर्यंत टोटल किती टाईम होतं? 7 तास 40 मिनटं. आणि त्याच्यानंतर रात्री 12च्या नंतर 11:40 टोटल किती आवर्स होतात? तेवढेच आवर्स आहे ना. 11 तास 40 मिनटं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये हे 7 तास 40 मिनटं अजून एक करा ॲड. टोटल किती होणार आहे? 4 + 4 8 होणार. पण 8 आपण इथं नाही लिहित, कारण 80 मिनिट इज इक्वल टू 1 hour 20 मिनिट. तर इकडं 1 hour कॅरी होऊन जाणार आणि इथं 20 मिनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 + 1 2 + 7 9 आणि हे 1, म्हणजे टोटल 19 hours 20 minutes लागले त्या ट्रेनला जर्नी करायला. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो 4th वाला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे, अ शॉपकीपर परचेस्ड 500 pens for ₹2000. He sold 300 pens at ₹10 each and remaining pens at ₹5 each. Find the profit. ठीक आहे. तर इथं सरळ बघा, इथं काय झालं आहे? टोटल 500 पेन्स घेतले. 500 पेन्सची कॉस्ट प्राईस किती आहे? इथं काय दिलेलं आहे ना, 500 पेन्स त्यांनी ₹2000 घेतले है ना. 500 पेन्स ₹2000 घेतले आहे. तर तुमची कॉस्ट प्राईस किती आहे? कॉस्ट प्राईस आहे ₹2000. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं? ही सोल्ड 300 पेन्स ॲट ₹10 each. 300 पेन जे आहे त्यांनी ₹10 पर पेनच्या हिशोबाने विकले. म्हणजे त्याची 10 पेनची जी सेल प्राईस आहे, 300 पेनची जी सेल प्राईस आहे ती किती झाली? ₹3000. ठीक आहे. आणि रिमेनिंग आता बघा, 500 पेन घेतले होते ना, तर उरले किती आता? 200. तर 200 पेन त्यांनी किती विकले? ₹5 पर पेन आहे की नाही. मग हे किती आले? ₹1000. टोटल किती झाले बघा? ₹4000. ठीक आहे. तर हे 4000 काय आहे? SP सेलिंग प्राईस. ठीक आहे. आता तुम्हाला प्रॉफिट किती होणार? मग प्रॉफिट इज इक्वल टू सेल प्राईस म्हणजे 4000 मायनस कॉस्ट प्राईस म्हणजे 2000. म्हणजे टोटल प्रॉफिट किती झाला? 2000. त्याचा आन्सर येतो फर्स्ट 2000. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आरती took a loan of ₹1,50,000 from a bank at the rate of 6% per annum. त्याच्यानंतर भारती took a loan of ₹1 lakh from a bank at the rate of 8% per annum. After 2 years, to be debt free, how much more amount will Aarti pay than that of Bharti? आता इथं दोघी आहे, आरती आणि भारती. त्यांनी दोघींनी पण लोन घेतलेलं आहे. ठीक आहे.
एकीने जे आरती आहे तिने 1.5 लाखाचं लोन घेतलं आहे आणि भारतीने 1 लाखाचं लोन घेतलं आहे आणि 2 वर्षानंतर त्यांना ते लोन फेडल्यानंतर आरतीला किती जास्त पैसे द्यायचे आहे बँकेला ते त्याच्यामधून काढायचं आपल्याला. ठीक आहे. बघा आरतीने किती लोन घेतलं आहे, 1.5 लाख रुपये लोन घेतलं आहे. आपण सरळ सरळ काढूया. हां, इंटरेस्ट दोघांना इंटरेस्ट पहिले काढावं लागेल आपल्याला. तर आरतीचं काढूया आपण. आरतीला किती इंटरेस्ट द्यावं लागेल, इंटरेस्ट इज इक्वल टू चं प्रिन्सिपल किती आहे, 1,50,000 आहे. ठीक आहे. रेट किती आहे तिचा, 6% आणि पिरियड आहे 2 इयर्स. ठीक आहे. डिवायडेड बाय 100. हे 20 कॅन्सल झाले. ठीक आहे. 1500 इंटू 3 किती होणार, 3,000 है ना. इंटू 6 किती होणार, 3,000 इंटू 6 इज इक्वल टू 18,000. ठीक आहे. हे झालं इंटरेस्ट कोणाला, आरतीला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तिला बँकेला किती पैसे आपल्याला पे करावं लागेल पूर्ण डेट फ्री व्हायला. तिने जेवढे अमाऊंट घेतली होती प्रिन्सिपल म्हणजे 1,50,000. ठीक आहे. प्लस 18,000. 868 1,68,000 तिला पूर्ण पे करावं लागेल. त्याच्यानंतर आपण भारतीचं बघूया. भारतीने किती लोन घेतलं आहे, 1 लाख लोन घेतलं आहे तिने. ठीक आहे. भारतीचं तिला इंटरेस्ट किती द्यावं लागेल, इंटरेस्ट इज इक्वल टू किती आहे तिचं प्रिन्सिपल 1 लाख इंटू रेट किती आहे, रेट 8% आहे तिचा आणि टाईम तिचा 2 इयर्स आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय 100. 20 कॅन्सल झाले. 1000 इंटू 8 म्हणजे 8,000 इंटू 2 16,000. ठीक आहे. किती आलं याचं, 16,000 याचा इंटरेस्ट आला. ठीक आहे. म्हणजे भारतीला किती पे करावं लागेल पूर्ण लोन फेडायला, 16,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे 1,16,000. तर बघा आरतीला 1,68,000 पे करावं लागेल आणि भारतीला 1,16,000. मग आरतीला किती जास्त करावं लागेल तर 1,68,000 है ना, मायनस 1,16,000 किती होते बघा. 8 - 6 2, 6 - 1 5 आणि हे 0. म्हणजे 52,000 रुपीज जे आहे ते जास्त पे करावं लागेल कोणाला, आरतीला. कुणाच्यापेक्षा, भारतीपेक्षा जास्त. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे 4th 52,000. ठीक आहे. 4th आला याचा आन्सर. चला नेक्स्ट आहे बघा. हाऊ मेनी ॲक्यूट अँगल्स आर देअर इन द फिगर. ह्या फिगरमध्ये ॲक्यूट अँगल किती आहे ते काउंट करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा हे बघा पहिलं अँगल तर सरळ सरळ आहे बघा, SPT दिसतंय तुम्हाला, SPT. ठीक आहे. दुसरं हे अँगल बघा SRT. ठीक आहे. तिसरं बघा PST. है ना, PST. त्याच्यानंतर RST. है ना, RST झाला. त्याच्यानंतर हे बघा RPQ. RPQ. त्याच्यानंतर हा PRQ. आणि आता बघा हे PRQ झालं. आता एक अजून अँगल राहते बघा, हा अँगल SPT.
पी क्यू है ना, एस पी क्यू, एस पी क्यू. तर असे किती टोटल अँगल झाले? हे बाकीचे तर हे आणि हे आणि हे काय आहे? हे आहे राईट अँगल आहे ना. राईट अँगलला नेहमी असं स्क्वेअरनी असं शो करतात है ना. तर हे राईट अँगल आहे, याला आपण कन्सिडर नाही करू शकत. तर ॲक्यूट अँगल किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7. त्याचा आन्सर येतोय 7. ठीक आहे. ओके, नंतर हे बघा, हाऊ इज 7 अब्ज 7,770 रिटर्न इन फिगर. आता हे कसं लिहावं लागेल? फिगरमध्ये हे वर्ड्समध्ये दिलं आहे, याला फिगरमध्ये लिहायचं. आता इथं बघा 70 आहे लास्टमध्ये, इथं बघा इथं 07 आहे, मग हे तर नसणार आहे. हे या तीनपैकी एक आहे. आता याच्यामध्ये पण ही पण बघा, ही जी नंबर आहे अब्जमध्ये नाही आहे. ठीक आहे ना. हे किती आहे? युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लाख आणि 1 करोड. हे करोडमध्ये आहे फक्त. मग ही पण नाही आहे, मग ह्या दोनपैकी आहे. आता इथं ही बघा, ही जी आहे ही पण नंबर छोटी आहे, 70 करोड आहे. ठीक आहे ना. याच्यापेक्षा एक नंबर जास्ती आहे, 70 करोड आहे. तर फक्त ही एक नंबर आहे जी अब्जमध्ये आहे है ना. तर 7 अब्ज है ना, 7 अब्ज नंतर 77,000 है ना, 770,000 ही नंबर आहे सेकंड नंबरची. ठीक आहे. त्याचा आन्सर येतं सेकंड. ओके, नेक्स्ट बघा आता, हाऊ मेनी बॉक्सेस आर रिक्वायर्ड टू पॅक 1,27,400 articles if each box can contain 52 articles. जर एका बॉक्समध्ये 52 आर्टिकल येतात, ठीक आहे, तर असे 1,27,400 आर्टिकल पॅक करायला किती बॉक्स लागतील? तर एकदम सिंपल आहे. ठीक आहे ना. याला काय करावं लागेल आपल्याला? 1,27,400 ला डिवाइडेड बाय 50 करावं लागेल, 52. ठीक आहे. तर आपण काय करूया आता, चला 2नेच करूया सगळ्यात पहिले. 2 2 जा 4 है ना, 2 2 जा 4, 1 राहिला, 2 6 जा 12. ठीक आहे. याला केलं तर हे किती होणार? 2 6 जा 12 है ना, 2 3 जा 6, 1 येणार, 2 7 जा है ना 14 आणि हे 00. ठीक आहे. परत आता बघा, 63700 डिवाइड बाय 26. आता याला बघा 13ने बघा डिवाइड होते का बघा, 13चा टेबल येतो आहे का? किंवा डायरेक्ट एक काम करूया, याला आपल्याच पद्धतीने याला 637 है ना डिवाइडेड बाय 26 करूया. सॉरी, 26 नाहीच करूया, 13ने करूया बघा. 2 1 जा 2, 2 3 जा 6. परत याला आपण करू 2 3 जा 6 है ना, 2 1 जा 2, 2 8 जा 16, 1 आलं, 2 5 जा 10 आणि 0. ठीक आहे. आता याला 13ने डिवाइड करू आपण. 13 डिवाइडेड बाय 31850. ठीक आहे. आता 13चा टेबल किती टाईम येणार? पहिला 13 2जाच येणार पहिले. 13 2 जा 26. ठीक आहे. 11मधून 6 गेले 5, इथे आलं 8. त्याच्यानंतर 58 किती टाइम्स येणार? 13 4 जा 58, 52. 13 4 जा 52. हे राहिले 6. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 आला, 13 5 जा 65. ठीक आहे.
आणि हे शेवटचं 0, 2450. याचा आन्सर येतो आहे 2450, सेकंड नंबरचा. ठीक आहे ना, काही नाही आहे. बघा काय करायचं आहे, आपल्याकडे टोटल किती आर्टिकल्स आहे, 1,70,400 आर्टिकल्स आहे आणि एका बॉक्समध्ये 52 आर्टिकल येतात. ठीक आहे ना, तर आपल्याला असे किती बॉक्स लागतील 1,27,400 आर्टिकल भरायला. तर 1,27,400 52चं डिव्हिजन करायचं आहे ना, तर त्याचं आपल्याला टोटल नंबर ऑफ बॉक्सेस येऊन जातात. ठीक आहे, तर आपण हे याला डिवाइड केलं तर याचं आन्सर येते 2,450. त्याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, व्हॉट पार्ट ऑफ द फील्ड रिमेंड इफ शुगर कॅन वेअर प्लांटेड इन 7/30 पार्ट अँड व्हेजिटेबल्स इन 3/5 पार्ट. ठीक आहे, एक शेत आहे, शेतामध्ये 7/30 पार्ट काय लावलेलं आहे, शुगर कॅन म्हणजे ऊस लावलेला आहे, प्लस त्याच्यानंतर 3/5 ऑफ पार्ट जे आहे त्याच्यामध्ये काय लावले, व्हेजिटेबल्स लावले. मग या दोघं मिळून शेतामधला किती भाग त्यांनी कव्हर केला बघा. याचं कॉमन फॅक्टर येणार 30 आहे ना, हे 30 डिवाइडेड बाय 30 इंटू 7 म्हणजे 7 येणार आहे, प्लस 5 6 30, 6 इंटू 3 18 है ना, म्हणजे येणार आहे 18 + 7 25/30. म्हणजे अजून याला आपण 5ने डिवाइड केलं तर 5 5 25, 5 6 30 ना, 5/6. 5/6 जो पार्ट आहे, ठीक आहे ना, म्हणजे एका शेतातला 5/6 भाग जो आहे, ठीक आहे, तो कशाने, ऊस आणि व्हेजिटेबल लावलेला आहे त्याच्यामध्ये. मग उरला भाग किती, टोटल भाग किती असते, टोटल म्हणजे 1 मधून किती मायनस करायचे, 5/6 मायनस करायचे. ठीक आहे, तर 6 1 6 6 है ना, 6 1 6 मायनस 6 1 6, 1 इंटू 5 5 म्हणजे येणार 1/6. ठीक आहे, 6 - 5 1 आणि 6. त्याचा जो पार्ट उरला आहे 1/6 पार्ट जो आहे तो अजूनही शिल्लक आहे शेतातला. ठीक आहे, तिथं काहीच लागवण केलेली नाही आहे. ठीक आहे, तर याचा 35चा आन्सर येतो थर्ड. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपले 10 क्वेश्चन्स पूर्ण झाले. पुढचे 10 क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, धन्यवाद.